आपलीच माणसे जेव्हा सतत आपला अपमान करीत असतात अशा वेळेस ती गोष्ट अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी असते. कारण आपल्या माणसांकडून आपल्याला आधाराची आणि आदराची अपेक्षा असते. म्हणूनच प्रत्येक वेळेस अशी लोक जेव्हा आपला अपमान करीत असतात तेव्हा ते सहन करणे गरजेचे नसते. समोरच्याला ही जाणीव देणे फार गरजेचे असते की तुमच्या बोलण्यामुळे मी दुखावली जात आहे किंवा मी दुखावला जात आहे. त्यामुळेच आपण आपल्या बाउंड्रीज आखणे खूप गरजेचे आहे. आपला आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून आपण स्पष्टपणे आणि ठामपणे बोलणे गरजेचे असते. काही वेळेस कुटुंबातील विश्वासू आणि समंजस लोकांशी बोलून देखील या समस्येवर मार्ग काढता येत असतो. परंतु एवढे करून देखील समोरच्या व्यक्तीला जर त्या गोष्टीची जाणीव होत नसेल, ती व्यक्ती सतत आपला अपमान करत असेल, तर अशा वेळेस मात्र अशा व्यक्तीपासून योग्य अंतर राखणे गरजेचे आहे. म्हणजेच अशा व्यक्तींशी दूर होणे जर शक्य नसेल तर जवळ राहून देखील अशा व्यक्तीशी कमी बोलणे किंवा योग्य अंतर ठेवणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःचा स्वाभिमान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नातेवाईक जपणे हे जरी गरजेचे असले तरीही स्वतःची मानसिक शांती आणि स्वाभिमान हा त्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ह्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विचार आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.